पान नंबर 332, पॉइंट नंबर 614, शुद्ध नैवेस्थित पुरुष का वर्णन सापडलं. अस्पृष्टमबद्धमन्यन्य मयुतमविशेषमभ्रमोपेतः यः पश्चात्यात्मानं स पुमान् खलु शुद्धनयनिष्ठः. जो निज को देखे अबद्ध अस्पृष्ट अनन्ययुत विशेष संशय त्याग वही नर होता निश्चित परम शुद्ध नयनिष्ठ. जो मनुष्य भ्रमरहित होकर आत्मा को अस्पृष्ट, अबद्ध, अनन्य, अयुक्त यानी असंयुक्त, अविशेष मानता है, वही पुरुष शुद्ध नय में स्थित है ऐसा समझना चाहिए. भावार्थ: शुद्ध नय का अवलंबन करने वाला मनुष्य अपनी आत्मा को जल में स्थित किंतु जल से अस्पृष्ट, कमल पत्र के समान, कर्मों के स्पर्श से रहित अस्पृष्ट मानता है. कर्म बंधन से रहित आत्मा को एक मानता है, कर्म स्वरूप से भिन्न अबद्ध मानता है तथा आत्मा को अविशेष अर्थात कर्मों के द्वारा किए हुए मनुष्य, देव आदि नाना प्रकार के विशेषों से रहित है ऐसा मानता है. ऐसा प्रतिपादन समयसार गाथा 14 में किया है. बरं, समयसारच्या 14व्या गाथेमध्ये हे आलं ना. कुठली गाथा आलेली आहे? जो जानरि अपानम अबद्ध पुट्ठम अनन्यम विशेषम. तो काय ठीक आहे, असं का आठवण आहे? बरं, असू दे चालतंय. तुम्ही सुरुवात करून दिली तेवढं चांगलं आहे. तर 14व्या गाथेमध्ये ते आलेलं आहे. जो जानती अप्पानमाबद्धम विशेषम संयुक्त अनन्यमनिदम है ना. सो खलु शुद्ध नयम एवढं शेवटचं आठवत आहे, पण त्याच्यात तिसरी लाईन मला आठवण आहे. 15व्या गाथा. ठीक आहे. तर अशा प्रकारे सांगितलं काय. हां, बरं झालं, बेस्ट काम केलं. हां, चौदावी कथा बघा. जो पस्सदी अप्पाणम अबद्ध पुट्ठम अनन्यम नियदम अविशेषम संयुक्तम तम शुद्धनयम वियाणी. ही गाथा आहे 14वी. कळालं का नाही? मग सांगितलं की जो पाहतो आत्म्याला कशा प्रकारे अबद्ध स्पृष्ट आहे ना. अबद्ध स्पृष्ट म्हणजे अबद्ध आणि अस्पृष्ट. कळालं का नाही? अनन्य आहे ना, त्यानंतर नियत, अविशेष, असंयुक्त आहे ना. तर तो पाहतो, तर तो काय सांगितलं, त्याला शुद्ध नय जाना. कळालं का नाही? जो आत्मा का अबद्ध, स्पृष्ट, अनन्य, रहित, नियत, अविशेष, असंयुक्त है ना ऐसा देखता है, अनुभवता है, उसे शुद्ध नय जानो. कळालं का नाही? तर मग अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे की शुद्ध नयाचं जे वर्णन आहे ते सांगत असताना सांगितलं की जो अशा प्रकारे पाहतो तो आहे शुद्ध नय.
मग ते शुद्ध नाही सांगत असताना उदाहरणं पण घेतलेली आहेत, बरोबर का नाही? कुठली पहिल्यांदा विशेषणं कुठली कुठली झाली बघा. पहिल्यांदा विशेषण कुठलं झालेलं आहे? अबद्ध, अस्पृष्ट, त्यानंतर अनन्य, है ना. पुढं हा ना, अनियत नाही, नियत येतं ना, अनन्य है ना, नियत इथं घेतलं नाही. बरं ठीक आहे. पुढं असंयुक्त आणि अविशेष, ठीक आहे ना. अशा प्रकारे ही विशेषणं घेतली. त्यापैकी सांगितलं पहिलं अस्पृष्ट आणि अबद्ध अस्पृष्ट आहे ना. तर त्या अबद्ध अस्पृष्टासाठी काय उदाहरण घेतलं होतं? पाण्यामध्ये कमळ आहे का नाही, पाण्यात असून सुद्धा पाण्यापासून भिन्न आहे. तशाप्रमाणे काय सांगितलं? दोन्ही घेतलेलं आहे, हे ना. तर इथं सांगितलं द्रव्य कर्म आणि नो कर्मापासून भिन्न आहे. बरोबर बरोबर नाही का नाही. अशा प्रकारे हा अबद्ध स्पृष्टचं झालं. पुढं त्यानंतर पुढं सांगितलं काय? अनन्य म्हणजे अन्य, अनन्य म्हणजे तो अन्य नाही. अन्य नाही म्हणजे काय? वेगवेगळा रूप नाही आहे, हा ना. देवगतीमध्ये दिसतो वेगळा, नरगतीमध्ये असा, तिर्यंचक असं वेगवेगळा नाही आहे तो, आहे ना. तो कसा आहे सांगितला? अनन्य म्हणजे एक रूप आहे. आलं का लक्षात? उदाहरण कशाचं दिलं होतं? मातीचं, आहे का नाही. म्हणजे इथं आहे, मला दिसलं म्हणून सांगायला लागलं आहे का नाही. माती आहे ना. मातीचं काय काय भांडं बनलं? पहिल्यांदा डिश बनते, वाटी बनते, पेला बनते, समजतं का नाही? घडा बनतोय. पूर्वीच्याला मातीचं असायचं, आता स्टीलचं बनतंय, आहे का नाही. पण ह्या सगळ्यामध्ये काय आहे सांगितलं? माती हे काय आहे? अनन्य आहे. समजलं का नाही? तशाप्रमाणे ह्या प्रत्येक पर्यायामधनं आत्मा अनन्य आहे हे काढायचं आहे. पुढं सांगितलं काय होतं? नियत. इथं घेतलेलं नाही नियत, विशेषण पण इथं आहे, नियत विशेषण. आत्मा नियत आहे. कशाप्रमाणे नियत आहे सांगितला? तर सांगितलं समुद्राप्रमाणे. समुद्रामध्ये भलेही लाटा उत्पन्न होतात, विलीन होतात, तरी देखील समुद्र कसा आहे? हा, स्वभावाने नियत आहे, अस्थिर नाही आहे. कळलं का नाही? वरनं बघितलं तर कसं दिसतोय समुद्र? चंचल दिसतोय का नाही वरून पाहिला तर. पण समुद्राच्या डेप्थमध्ये गेलो तर आहे का नाही, चंचलपणा नाही, स्थिरता आहे, गहन गंभीर आहे, म्हणजे नियत आहे. कळलं का नाही? तशाप्रमाणे ह्या आत्म्याच्या जर तुम्ही बाहेर न बघितला, जसं समुद्राला बाहेर न वरनं बघितलं तसं बाहेर न बघितला, तर षड्गुण हानिवृद्धी रूपाने हा वेगवेगळ्या पर्यायाला दिसून येतोय, है ना. वेगवेगळा चंचलपणा दिसून येतोय काय. तरीसुद्धा द्रव्य रूपाने पाहिला तर आत्मा कसा आहे? नियत आहे. पुढं काय विशेषण घेतलं? अविशेष. अविशेष समजतंय का? है ना. अविशेष हां बरोबर आहे का नाही. सोनं आहे का नाही? सोनं लक्षात ठेवलं बरं का, व्हिडिओ काय घेतले आहे ना. तर सांगितलं काय? ज्याप्रमाणे सांगितलं सोन्यामध्ये कुठले कुठले गुण आहेत? स्निग्धत्व आहे, गुरुत्व आहे, पीतत्व म्हणजे पिवळेपणा, हे सगळे वेगवेगळे गुण आहेत का नाही. तरीसुद्धा तो एक म्हणजे हे विशेषतः व्हरायटी असून सुद्धा तो एक सामान्य सोनं आहे, सगळ्या गुणाने युक्त. त्याप्रमाणे सांगितलं आत्म्यामध्ये ज्ञान, दर्शन, आनंद आदी अनेक गुणांची विशेषता जरी असली तरी आत्मा एक सामान्य द्रव्य आहे. आलं लक्षात? अविशेष. आणि पुढं सांगितलं विशेषण शेवटचं असंयुक्त आहे ना. असंयुक्त म्हणजे काय? हां हां बरोबर हां बरोबर भाव बरं
करेक्ट. समजलं का नाही? हां, पॉईंट समजला का नाही? की इथं आता घटवलेलं आहे भाव कर्मरहित आहे. जसं पाणी स्वभावानं शीतल आहे तरीसुद्धा काय होतं सांगितलं, स्वभावानं शीतल असलं तरीसुद्धा अग्नीच्या संयोगात काय झालं आहे, गरम झालेलं दिसून येतं आहे का नाही? तसं सांगितलं कर्माच्या निमित्तात हा जीव काय होतोय सांगितलं, क्रोधी गरम झालेला दिसून येतोय है ना. क्रोध मान माया लोभ आदी कशाने युक्त दिसून येतोय का नाही? हां, पण तरीसुद्धा स्वभावाने कसा आहे सांगितला, शांत आहे है ना. त्यांच्याशी संयुक्त म्हणजे जोडलेला नाही आहे. कळालं का नाही? त्या कर्माशी जोडलेला नाही. कुठल्या कर्माशी तर भाव कर्माशी. आता भाव कर्मापासून वेगळं केलं, द्रव्य कर्म आणि नो कर्मापासून वेगळं केलं, त्याला विशेषण दिलं होतं अबद्ध स्पृष्ट. आणि भाव कर्मापासून वेगळं केलं त्याला विशेषण दिलं कुठला, असंयुक्त विशेषण. उदाहरण पाणी आणि अग्नीचं. समजलं का नाही? असं अशा प्रकारे इथं हे घटवलेलं आहे ना. तथा समय सार कलश 31 में आता है. भेद विज्ञानत सिद्धा सिद्धा एकिल केचन अस्यैव भावतो बद्धा बद्धा एकिल केचन. जो कोई जीव सिद्ध हुए हैं वे स्वपर भेद विज्ञान के बल से ही सिद्ध हुए हैं, और जो कोई जीव बंधे हैं वे स्वपर भेद विज्ञान के अभाव से ही बंधे हैं. इसलिए सिद्ध बनने की इच्छा करने वाले भव्य जीवों को अवश्य ही भेद विज्ञान की ओर दृष्टी करनी चाहिए. कळलं? म्हणून काय सांगितलं, ज्यांना सिद्ध बनायचं आहे त्यांनी आपली दृष्टी कुठं करायला पाहिजे, भेद विज्ञानाकडं केली पाहिजे. भेद विज्ञान चालू राहिलं पाहिजे सतत. जेवढं भेद विज्ञान तेवढं सिद्ध बनण्याचा मार्ग जवळ. सरळ सूत्र सांगितलेलं ना, भेद विज्ञानतः सिद्धा. भेद विज्ञानामुळं सिद्ध झालेत, भेद विज्ञानाच्या अभावामुळं सिद्ध झालेले नाहीत. संपलं नाही का नाही? मोक्षाला का गेला हो, भेद विज्ञान. तुम्ही अजून का मोक्षाला गेला नाही, भेद विज्ञान केलं नाही. अजून किती वेळ लागणार मोक्षाला जायला? जेवढं भेद विज्ञान नाही करणार तेवढं वेळ लागणार आहे का नाही? जेवढं जास्त करणार जेवढं जास्त भेद विज्ञान करणार तेवढं मोक्षाला लवकर जाणार. सगळा खेळ कुठं आहे, भेद विज्ञानावर. कळते का? किती गोष्ट महत्त्वाची सांगितलेली आहे. आपण म्हणतोय मला काय पाहिजे, मला मोक्ष पाहिजे, मला मोक्ष पाहिजे आहे ना. मग देतोय ना, पण उपाय पण सांगितला का नाही? काय आहे, एकमात्र भेद विज्ञान हाच काय सांगितलेला आहे, उपाय आहे ना. आणि तसं भेद विज्ञान आपण करतो का सांगा बरं? प्रत्येक गोष्टीत भेद विज्ञानाची कला शिकवली का नाही आपल्याला महात्माजींनी? कला शिकवली का नाही? काय शिकवले, काय शिकवले? हां, खाताना मी खाणारा नाही, जाणणारा आहे. काय बोलताना मी, हां ऐकताना मी. समजतंय का? हे भेद विज्ञानाची कला तोडलं का नाही? त्यापासून आपण तोडलं का नाही? पण भेद विज्ञान म्हणजे काय? भेद विज्ञान म्हणजे काय? हां, हे भेद मी कोण आहे, पर कोण आहे टाकून सोडून दिलं आहे ना. मग सगळीकडं काय करतोय त्या सगळीकडं मी ते करणारा नाही आहे ना. बाकीचं मग आपण काय आहे माहिती का, लगेच बाहेरच्या गोष्टींशी काय करतो आहोत, म्हणजे उलटं करतो बघा. अभेद करून बसतो आहोत, जिथं पाहिजे तिथं भेद करत नाही. समजा डॉक्टरनं सांगितलं आपल्याला काय, तुम्हाला काय आहे, शुगर आहे. डॉक्टरने सांगितलं नाही तोपर्यंत स्वतःला शुगर सहित समजत होतो का? काय एक शुगर मी उदाहरण सांगितलं, दुसरं काय अजून मोठा रोग सांगितला काय,
लगेच स्वतःला काय विचार करतो? हां, मला आहे, मला आहे, मला आहे, मला आहे, मला आहे, मला आहे. स्वतःला लगेच कसं बघायला लागलो? हां, त्या रूपाने स्वतःला लगेच पाहावं लागलो. मला कुठले कुठले रोग आहेत? हां, कुठले कुठले रोग आहेत म्हणलं तर? आता मी डॉक्टर नाही ना, तिथे डॉक्टर असं लगेच सांगितलं असतं, अहो आहे ना, गुडघे दुखी आहे, काय पाठ दुखी आहे, कंबर दुखी आहे, अजून कळते का? म्हणजे इथं आपण लगेच त्याने स्वतःला पाहायला लागतो ना. अगोदर काय पाहत होतो का? अगोदर मी मस्त खात होतो का नाही? काय का टेन्शन घेत होतो? नाही नाही, काय चालतंय, साखर चालते का? हां, मला काय टेन्शन नाही, द्या द्या सगळं द्या. आणि डॉक्टरनं जसं सांगितलं काय, शुगर आहे. आता स्वतःला शुगर सहित पाहावं लागला. काय म्हणतोय कळलं का नाही? तसं ह्या सगळ्या संसारी लोकांनी आपल्याला लहानपणापासून सांगितलंय, तुम्ही कोण आहात? शरीरवाले आहात. त्यामुळे लहानपणापासून स्वतःला कसं पाहतोय? शरीरवाला. तुम्ही कोण आहात? हे बाहेरची लोक सांगतात ना, तुम्ही हुशार आहात, मी हुशार आहे. तुम्ही कसे आहात? ढ आहात, मठ्ठ आहात, मी मठ्ठ आहे. समजते का? तुम्ही कसे आहात? चाच आहात, मी चाच आहे. तुम्ही कसे आहात? तुम्ही आळशी आहे, मी आळशी आहे. हे बाहेरनं आपण सगळं काय केलेलं आहे? स्वतःला काय केलेलं आहे? हां, काय केलं आहे? उपाधी दिलेली आहे. सगळं स्वतःला असं जोडलंय सगळं, एक 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 काय कुठले कुठले गोष्टींनी. कळतंय का? पण हे बाहेरनं सांगितलं, पण आपल्याला तोडायची कला सांगितली की नाही, ते करताना सुद्धा मी तो करणारा नाही. त्या रोगाने युक्त जरी असला तरी सुद्धा मी ते रोगवाला नाही. कधी कळलं का आपण चिंतन? दिवसभर तर घोपतोय का नाही? औषध घेतोय का रोजची? काय विचारतं? बरं आहे का विचारत नाही मी तुम्हाला. औषधं घेताय का रोजची विचारतोय? आहे ना. कुठली औषधं घेताय? डॉक्टरने सांगितलेले. आणि आम्हाने सांगितलेलं औषध घेताय का? आम्हाने दिलंय ना औषध तुम्हाला? काय औषध दिलेलं आहे? हां, आपल्याला एवढं सुंदर औषध दिलेलं आहे. सबको सोनामुखी सांगितलं होतं का नाही? तसं काय सांगितलं होतं? सबको आत्मानुभूती सांगितलं की नाही? मग हे औषध घेताय का? ते डॉक्टरचं औषध घेताय सगळे. इथं बसलेला असा कोणी पण नसेल की काय गोळ्या चालत नसतील, काय ना काय तर चालूच आहे, सगळ्याचं चालूच आहे ना. जसं जसं वय होईल तसं तसं चालू होतेच आहे ना. आणि समजा नसेल तरी गर्व करू नका, नाही तर काय काय जण असतात, मला एक पण गोळी नाही. काय गर्व करण्यासारखं नाही आहे ती गोष्ट, आहे ना. सगळं क्षणभंगूर आहे. हां, सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश, ते गोळी घेतोय सकाळ दुपार संध्याकाळ, आहे ना. किती वेळा सांगितलं? सकाळ संध्याकाळ. जेवताना, जेवणाच्या अगोदर आणि काय जेवणाच्या नंतर, काय असेल ते. बरोबर का नाही? मग इथं पण आपल्याला गोळी घ्यायला सांगितली की नाही? जेवणाच्या अगोदर काय? सिद्ध भक्ती. जेवणानंतर काय? सामायिक. सामायिक करायचं असतं का नसते? घेतोय का गोळी? भेद विज्ञानाच्या गोळ्या दिल्यात आपल्याला आणि ह्या गोळ्या घेत नाही. आणि मग गोळ्या नाही घेतल्या तर काय होणार सांगा? आता तुम्हाला विचारतो, गोळ्या नाही घेतल्या तर हां, रोग वाढणार, त्रास वाढणार, दुःख वाढणार. हा रोग ही गोळीच आहे का नाही? स्वतः आचार्यांनी सांगितलंय, जिन वयन मोसह मिनम, है ना. जिन वचन हेच काय आहे? औषधी आहे. ही औषधी काय करणार आहे? विषय सुख विरेयन, विषय सुखाचं विरेचन. विरेचन समजते का?
तुमच्यामधले सगळे रोग बाहेर काढून टाकणार. विषय सुख विरेयनम. पुढं काय सांगितलं? ही औषधी कडू नाही आहे. पुढं सांगितलं शब्द काय? अमीय भूदम. अमृत आहे, गोड आहे. हो औषधी खूप गोड आहे. अमीय भूदम. पुढं काय सांगितलं? जिन वयनमोसहमिनम विषय सुख विरेयनम अमीय भूदम. हां, तर सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश की ही औषधी आपण घ्यायला पाहिजे. औषधी कळलेली आहे, औषधावर श्रद्धा नाही की नाही? श्रद्धान पण आहे, ज्ञान पण आहे, पण गडबड काय? औषधी घ्यायला विसरतोय. विसरतोय की नाही? घेतो की, असं नाही असं नाही, कावा कावा घेतो. मग कधी कधी औषधी घेऊन रिझल्ट येईल का? डॉक्टर काय सांगते? रेग्युलर घ्यायचं असेल तर माझ्याकडे या, नाही तर माझ्याकडे यायचं नाही. बघा तुम्ही कुठं पण, बरोबर का नाही? हां, मग गुरु पण तेच सांगतात. गुरु हेच आता डॉक्टर आहेत का नाही? भवरोग वैद्य आहेत का नाही? हां, रेग्युलर भेदविज्ञान करणार असाल तर माझ्याकडे या. कळतंय का? हे भेदविज्ञानाची औषधी आपल्याला मिळालेली आहे. त्याचा आपण काय करायला पाहिजे? वारंवार, कारण हेच उपाय आहे ना. ही औषध घेतलं नाही म्हणून संसारात आहे. हे औषध घेतलं ज्यांनी, त्यांनी संसारातनं पार झाले. भवरोग काय झाले? त्यांचे नष्ट झाले. अस्यैव भावतो बद्धा एकिल केचन. एवढा सोपा उपाय सांगितला. अशी खरोखर सुंदर औषधी बरं का, अत्यंत सुंदर औषधी. आणि काय उपाय? कशाबरोबर घ्यायची हो ही औषधी? कशात घ्यायची? कशावर पण घ्या हो. ही औषधी जी आहे ना, पूजा करता करता घ्या, स्वाध्याय करता करता घ्या. पाण्यावर घ्या मध्ये काय? पाण्यावर घ्या, दुधावर घ्या, ताकावर घ्या, कशावर पण घ्या, पण घ्या. तसं देवदर्शन करता करता घ्या, स्वाध्याय करता करता घ्या. कळतंय का नाही? गुरुपास्ती करता करता घ्या, संयम करता करता घ्या, व्रत करता करता घ्या, पण घ्या. कशावर पण घ्या औषधी. लक्ष देताय का नाही? भक्ती करता करता घ्या, सामाय करता करता घ्या, पण घ्या. औषधी घ्या तेवढे बघा, विसरू नका ही औषधी. कळतंय का नाही? कळते तर सगळ्यांना, पण विसरते. आणि मग जेव्हा खूप त्रास होतो ना, खूप त्रास, जसं आता गोळ्यानं घेतलं काय होतंय? होणारच त्रास. मग खूप त्रास होतो तेव्हा वाटतं काय? औषधी घ्यायला पाहिजे होती. जर मी भेदविज्ञानाची औषधी घेतली असती तर काय झालं असतो? आत्ता कुठं असतो? सिद्धालयामध्ये असतो का नाही? औषधी घ्यायला पाहिजे, कारण आत्ता तुमच्याकडं ती उपलब्धता आहे. ती औषधी संपल्यावर काय करणार? मिळणार नाही तुम्हाला. जसं कोरोनामध्ये काय झालं? कोरोनामध्ये काय झालं? मेडिसिन काय झालं? ते आउट ऑफ स्टॉक, संपले. आता काय करताय? हां, खूप अतिशय भयानक पैसे दिल्यावर मिळणार. तसं काय होणार? आपल्याकडे संपणार म्हणजे काय होणार? ही पर्याय संपल्यानंतर जर दुसरी कुठली पर्याय मिळाली, चुकून सुद्धा, ही संज्ञी पंचेंद्रिय पर्याय आहे तोपर्यंत ठीक आहे, पण चुकून सुद्धा असंज्ञी पंचेंद्रिय जरी बनला, संपली, आउट ऑफ स्टॉक, तुम्हाला औषधी मिळणार नाही. चतुरेंद्रिय, त्रिंद्रिय, द्विंद्रिय, एकेंद्रिय झाला तर संपलं, आउट ऑफ स्टॉक, संपलं. तुम्ही रेंजच्या बाहेर गेला. आता ही औषधी परत तुम्हाला त्या जन्मात नाही मिळणार. मग परत कधी देव जाणे संज्ञी पंचेंद्रिय होणार, त्याला परत कधी अक्कल येणार की ही औषधी घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याचं श्रद्धान, त्याचं ज्ञान, आणि मग परत तो वारंवार घेणार. तेव्हा कुठं तो काय होणार? सिद्ध होणार. किती अवघड आहे! अवघड आहे का नाही?
त्यामुळं ह्या भावामध्ये काय करा, सकाळ दुपार संध्याकाळ काय करा, भेदविंजनाची औषधी घ्या. साधूनं तर 4 वेळा सांगितलं. साधू 4 वेळा सामायिक, 4 वेळा स्वाध्याय, 4 वेळा देववंदना. माहिती आहे ना साधूंचे रुटीन. श्रावकांना काय सांगितलंय? 3 वेळा. रात्रीचं काय सांगत नाही तुम्हाला, रात्री 12चं सांगत नाही. खरं तर आता श्रावकांना वगैरे काय अडचण नाही, रात्री 12पर्यंत जागे असतील मोबाईलवर. हां, तर मग असं कमीत कमी 3 वेळा तरी आहे का ही औषधी घ्या आहे ना. आणि ही औषधी जो जो जास्त घेईल त्याचा तेवढा रोग काय होईल, बरा होणार. आणि काय औषधी सोपी आहे का नाही? सोपीच आहे ना. ॲटलिस्ट चिंतन तर करा. विकल्पात्मक तर भले ही शब्दात्मक का होईना, परंतु ते चिंतन तर राहू द्या. काय काय मी जाणणारा आहे. हां, आठवा. तुम्हाला औषधी देऊन गेलेत ते, जोर देऊन गेलेत. आहे च समजताय? दृढतेचं प्रतीक आहे. सुमेरू पर्वताचं प्रतीक आहे ते, माहिती का? सुमेरू पर्वत कसा अचल आहे का नाही, तसा 100% श्रद्धान अचल आहेच. कळत आहे असं. हो.